नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच रंजक झाला आहे. सायलीला कोल्हापूरला जाण्यापासून अर्जुन थांबवू शकेल का, हे आजच्या भागात कळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या भागाची सुरुवात होते सायलीपासून. सायली आणि कुसुम कोल्हापूरला जाण्यासाठी निघत असतात. सायली मधुभाऊंच्या पाया पडते आणि सांगते औषध वेळेवर घेत जा, स्वतःची काळजी घ्या. कुसुम देखील मधुभाऊंच्या पाया पडते. मधुभाऊ कुसुमला म्हणतात, तिथं गेल्यावर माझ्या लेकीच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न कर. कुसुम म्हणते, तुम्हाला शहर सोडण्याची परवानगी नाही. सायलीला परत इथे आणायचं नाही. तुमची आणि तिची भेट कशी होणार? मधुभाऊ म्हणतात, यावर चर्चा नको, निघा आता. दोघीही घरात निघतात. सायलीला असं दूर पाठवणं मधुभाऊंना देखील जड जात असतं. इकडे सुभेदारांच्या घरी होमाची तयारी चालू असते. प्रताप देखील आलेला असतो. तन्वी सगळ्यांना म्हणते, आता कोणीही मनात नकारात्मक विचार आणायचे नाही. पूर्णा आजी, मी सगळी तयारी केलेली आहे, एकदा बघून घे. पूर्णा आजी सगळीकडे एकदा नजर फिरवते. इकडे अर्जुन खोलीतच विचार करत बसलेला असतो. अर्जुन म्हणतो, मी झोपलोच नाही, काय करू काही सुचत नाही. चैतन्य म्हणतो, अरे मला तर वाटलं तू तयार झाला असणार सायलीला थांबवायला. मधुभाऊ काय करतील हे मला सांगू नकोस, तू काय करणार आहेस ते मला सांग. अर्जुन रडवेला होऊन म्हणतो की मी काहीच नाही करू शकणार. चैतन्य म्हणतो, तू आजपर्यंत एकही केस न हरलेला वकील आहेस आणि तू सायली वहिनीला थांबवण्यासाठी काहीच प्रयत्न करणार नाहीस. हेच आहे का प्रेम तुझं? उद्या जर रस्त्यात भेटलास ना तर मला ओळख सुद्धा दाखवू नकोस. इतकं हलकं प्रेम करणारा माझा मित्र असूच शकत नाही. अर्जुन चिडून म्हणतो, माझ्या प्रेमाबद्दल बोलायचं नाही, नाहीतर तुझा जीव घेईल मी. जितकं प्रेम मी सायलीवर करतो ना, तितकं कधीच कोणी केलं नसेल. चैतन्य म्हणतो, याला पुरावा काय? आपल्या प्रोफेशनमध्ये पुराव्याशिवाय काहीही चालत नाही, त्यामुळे मला पुरावा दे. उठ लगेच. सायली वहिनी जिथे असेल तिथे तिला गाठून तुझ्या प्रेमाची कबुली दे. ही तुझी शेवटची संधी आहे. आज जर तू सायली वहिनीला मनातलं सांगितलं नाहीस तर पुन्हा ती तुला कधीही दिसणार नाही. अर्जुन रडवेला होऊन म्हणतो, अरे असं बोलू नकोस. चैतन्य म्हणतो, मग उठ आणि लगेच कामाला लाग. कुठे गेला तो डॅशिंग अर्जुन सुभेदार, जो चुटकी सरशी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, ज्याने आपल्या बायकोला अपहरणातून सहज सोडवून आणलं होतं, ज्याने घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं. असं म्हणून चैतन्य अर्जुनला चढवून त्याचा आत्मविश्वास परत आणण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या अशा बोलल्याने अर्जुन पेटून उठतो आणि म्हणतो, आता मी कशाची वाट पाहणार नाही, सरळ जाऊन मिसेस सायलीला सगळं सांगणार. चैतन्य लगेच उडी मारून येतो आणि म्हणतो, वा मेरे शेर, चल आपण लगेच निघूया. अर्जुन घाईघाईने कपाटातली अंगठी काढतो जी त्याने सायलीला प्रपोज करण्यासाठी घेतलेली असते आणि ते दोघेही खाली येतात. त्याला असं घाईघाईने कुठेतरी जाताना पाहून लगेच मध्ये तन्वी येते आणि विचारते, कुठे चालला आहेस तू अर्जुन? आज घरात होम आहे. गुरुजींनी स्पष्ट सांगितलं आहे की घरातल्या सगळ्यांनी उपस्थित राहायला हवं. चैतन्य मध्येच म्हणतो की आमचे एक खूप महत्त्वाचं काम आहे. पण मध्येच तन्वी त्याला थांबवत म्हणते की मी तुला विचारलंय का? नाही ना, फक्त मग तू नेहमीप्रमाणे मध्ये मध्ये का बोलत आहेस? आणि गुरुजी म्हणाले घरच्यांनी थांबायला हवं, त्यामुळे तू गेलास तरी चालेल. प्रतिमा तन्वीला टोकते आणि म्हणते, ही काय बोलायची पद्धत झाली का तन्वी? तन्वी म्हणते, आई, चैतन्य जर उत्तर देत राहिला तर अर्जुन माझ्याशी कसा बोलणार? कल्पना अर्जुनला टोमणा मारून म्हणते, प्रतिमा, तन्वी बरोबरच बोलत आहे आणि तुझी मुलगी खरी आहे. आतल्या गाठीच्या मुलीवरतून फक्त गोड गोड बोलत असतात. या 1.5 वर्षाच्या अनुभवातून मी तेवढं तर नक्कीच शिकले आहे. कल्पना चैतन्याला म्हणते, चैतन्य, तन्वीचं बोलणं जर तुला खटकलं असेल तर तिच्या वतीने मी तुझी माफी मागते. चैतन्य म्हणतो, मावशी, माफी मागायची गरज नाही. या घरातलं माझं स्थान मला माहीत आहे, ते दुसऱ्या कोणीही सांगायची गरज नाही. अर्जुन म्हणतो, मला थांबायला अजिबात वेळ नाही, मी निघत आहे. असं म्हणत तो निघून जातो. पाठोपाठ चैतन्य देखील जातो. अन्नपूर्णा आजी म्हणते, गुरुजी माफ करा, माझ्या नातवाची मनस्थिती जरा ठीक नाही, पण जर आता तो नसेल तर होम कसा करायचा? तन्वी मनात विचार करते, एवढी तयारी केली आणि हा थांबलाच नाही. प्रताप म्हणतो, आपण चांगलीच गोष्ट करत आहोत, त्यामुळे अर्जुन नसला तरी आपण होम करूया. मला घरातले सगळेच दुजोरा देतात आणि होमाला सुरुवात करतात. इकडे सायली आणि कुसुम बस स्टँड वरती येतात. तिथे चौकशी करतात आणि आपल्या बसची वाट पाहत बसतात.
अर्जुन घाईघाईने बाहेर येतो. त्यांनी त्याला थांबवतो आणि म्हणतो, अरे आपल्याला फक्त एवढा माहीत आहे की सायली कोल्हापूरला जाणार आहे. कुठल्या बसने, किती वाजता, काहीच माहीत नाही. अर्जुन म्हणतो, हे सुद्धा माहीत नाही की सोबत कोण जाणार आहे. चैतन्य म्हणतो, मधू भाऊ तर जाऊ शकणार नाहीत कारण ते जामिनावर आहेत. थांब, मी कुसुम ताईला कॉल करून बघतो. चैतन्य तुम्हाला कॉल करतो, परंतु कुसुम चौकशी करत असते त्यामुळे तिला फोनची रिंग ऐकू येत नाही. चैतन्य म्हणतो, कुसुम ताई फोन उचलत नाहीत. अर्जुन म्हणतो, आपण त्यांच्या घरी जाऊ. कदाचित मधू भाऊ समोर असल्यामुळे त्या फोन घेत नसतील. चल आपण निघू पटकन, असं म्हणून ते दोघे गाडीत बसतात आणि सायलीच्या घराकडे येतात. अर्जुन धावत धावत येऊन पाहतो तर घराला कुलूप लागलेलं असतं. घराला लागलेलं कुलूप पाहून अर्जुन म्हणतो, येथे तर कोणीच नाही. चल आपण लगेच पनवेल बस स्टँडला जाऊन पाहूया. ते दोघे निघत असतात. तेवढ्यात तेथे मधू भाऊंचा शेजारी येतो आणि म्हणतो, वकील साहेब, तुम्ही यायला उशीर केला. सायली आणि कुसुम बऱ्याच वेळापूर्वी कुर्ल्याला जायला निघाल्या होत्या. तुमची चुकामुक झाली वाटतं. चैतन्य विचारतो, मधू भाऊ होते का त्यांच्यासोबत? तो शेजारी नाही म्हणतो. अर्जुन आणि चैतन्य लगेच तिथून निघतात. अर्जुन खूप जोरात गाडी चालवत असतो. चैतन्य त्याला म्हणतो, अरे जरा हळू गाडी चालव. परंतु अर्जुन ऐकत नाही आणि जोरात गाडी चालवायला लागतो. तो चैतन्याला म्हणतो की चैतन्य, कुसुमला कॉल कर आणि विचार त्या कुठे आहेत. चैतन्य हो म्हणून कॉल करायला लागतो. कुसुम चहा आणायला गेली असते आणि तिची बॅग सायलीच्या शेजारी असते. सायलीच लक्ष नसल्यामुळे ती कॉल पाहत नाही. चैतन्य म्हणतो, कोणीच कॉल घेत नाहीये. अर्जुन चिडून म्हणतो, कुसुमताई फोन का उचलत नाहीत? त्यांनीच मला सांगितलं होतं सगळं आणि आता त्याच फोन उचलत नाहीत. आपल्याला सरळ बस स्टँडला जावं लागणार. इकडे सायलीला सगळ्या आठवणी येत असतात. अर्जुन आणि तिच्यामधल्या सगळ्या आठवणी सायलीला आठवायला लागतात. त्यांनी केलेली धमाल, रुसवे फुगवे, हॉस्पिटलमधली अर्जुनने घेतलेली तिची काळजी, सगळं तिला आठवायला लागतं आणि ती याच विचारात गुंतलेली असते. कुसुम चहा घेऊन येते. सायलीला म्हणते, सायली चहा घे, तुला बरं वाटेल. कुसुमने विनंती केल्यामुळे सायली चहा घेते. इकडे अर्जुन जोर जोरात गाडी चालवत असतो. चैतन्य म्हणतो, अरे सायली वहिनीला भेटायचं असेल ना तर आपल्याला जिवंत राहणे गरजेचे आहे. जरा गाडी हळू चालव. परंतु अर्जुन ऐकत नाही आणि गाडी सुसाट चालवायला लागतो आणि या भागाचा इथे शेवट होतो. येणाऱ्या भागांमध्ये अर्जुन सायलीला थांबवू शकेल का हे पाहूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 27 डिसेंबरचा भाग खूपच धमाकेदार झालेला आहे. पाहूया 27 डिसेंबरच्या भागाचा रिव्ह्यू. या भागाची सुरुवात होते सुभेदारांपासून. तन्वी सगळ्यांना नाश्त्यासाठी सामोसा देत असते. पूर्णा आजी म्हणते, आज खूप दिवसांनी सामोसे खाल्ले. तन्वी, तू बनवले का? तन्वी म्हणते, नाही पूर्णा आजी, मी जर सामोसे बनवले असते तर तुम्हाला कळलंच नसतं की तुम्ही समोसा खाताय की ढोकळा खाताय. असं म्हणून तन्वी आणि बाकी सगळेच हसायला लागतात. तन्वी हसते आणि म्हणते, बरं तुमच्या प्लेट इकडे द्या, मी ठेवते. विमल म्हणते, अहो मी ठेवते ना. तन्वी हसत म्हणते, एवढी साधी कामं तर मला करू दे. असं म्हणून ती सगळ्या प्लेट घेऊन किचनमध्ये जाते. तिच्या मागोमाग अश्विन जातो. अश्विन म्हणतो, थँक्यू तन्वी, तुझ्यामुळे आज कितीतरी दिवसांनी मम्माच्या चेहऱ्यावर स्माईल आली. तेवढ्यात अर्जुन आणि चैतन्य काहीतरी बोलत खाली येत असतात. तेवढ्यात समोसाची प्लेट घेऊन तन्वी अर्जुनच्या समोर जाते आणि म्हणते, अर्जुन, तू माझ्या हाताची कॉफी घेत नाहीस, पण हा समोसा तरी खाऊन बघ, कारण हा मी बनवलेला नाही, बाहेरून ऑर्डर केलाय. अर्जुन म्हणतो, मला भूक नाही आणि काहीही उत्तर न देता तिथून निघून जातो. तन्वी म्हणते, अर्जुन सायलीमुळे अस्वस्थ आहे. ती इथून निघून गेली पण तिची नकारात्मकता अजून इथे आहे. मला काय वाटतं, आपण घरात होम हवन करून घेतलं तर याने घरातलं वातावरण परत पवित्र होईल. अन्नपूर्णा आजी म्हणते, हे खूप छान सुचवलंस तू. इकडे कुसुम आणि सायली पॅकिंग करत असतात. तेवढ्यात तिथे मधुभाऊ येतात आणि कुसुमच्या हातात तिकीट देऊन म्हणतात, ही कोल्हापूरच्या बसची तिकिटे आहेत. उद्या सकाळी निघायचं आहे, त्यामुळे सगळे आवर करून ठेवा. सायली मान डोलावून ठीक आहे म्हणते. मधुभाऊ सायलीकडे येतात आणि म्हणतात, हे बघ सायली बाळा, आता मागचं सगळं विसरायचं, नव्याने सुरुवात करायची. नंतर मधुभाऊ आणि कुसुम येतात. बाहेर आल्यावर कुसुम मधुभाऊंच्या समोर येते. मधुभाऊ म्हणतात, जे काही बोलायचं असेल ते बोलून टाक. कुसुम विचारते, आपण सायलीला कोल्हापूरहून परत कधी आणायचं? मधुभाऊ म्हणतात, कदाचित कधीच नाही. हे ऐकून कुसुमला धक्का बसतो.
इकडे महिपत आणि साक्षी बोलत असतात. साक्षी म्हणत असते, कुठे आहे तो जोशी वकील? तो मला निर्दोष सिद्ध करणार होता आणि त्याच्या कामात काहीच प्रगती दिसत नाही. तेवढ्यात तिथे जोशी वकील येतो. त्याच्या संपूर्ण अंगावर आणि डोक्यावर पट्ट्या केलेल्या असतात. अर्जुनच्या मारहाणीचा हा परिणाम असतो. महिपत म्हणतो, मला खात्री होती की अर्जुन तुझ्यासोबत असं काहीतरी करणार. जाऊ दे, माझ्या मुलीसाठी काहीतरी प्लॅन करून ठेवलास का? जोशी वकील पुढे म्हणतो, महिपतराव, आपल्याला कोर्टाला हे सांगायचं आहे की साक्षी मॅडमचा एक सावत्र भाऊ होता आणि तो त्या रात्री शेवटच्या घटका मोजत होता. साक्षी मॅडम त्याला भेटायला गेल्या होत्या. महिपत म्हणतो, तू काय डोक्यावर पडलास का रे? आता या वयात मला सावत्र मुलगा कसा कुठून येणार? जोशी वकील म्हणतो, तुम्हाला काही करायची गरज नाही. यासाठी फक्त आपल्याला कागदपत्रे लागतील, त्याचं जन्म प्रमाणपत्र वगैरे, माझा संपर्क आणि तुमचा पैसा, यामुळे असे कागदपत्र आपण नक्कीच मिळवू शकतो. महिपत म्हणतो, ठीक आहे, मी खिसा ढिला करतो, तू कामाला लाग. इकडे कुसुम अर्जुनला फोन करते. अर्जुनला कुसुमचा फोन पाहून टेन्शन येतं आणि तो कॉल उचलतो. कुसुम सांगते, मधू भाऊ उद्याच्या सकाळच्या बसने सायलीला कायमचं कोल्हापूरला पाठवत आहेत. अर्जुनला धक्का बसतो आणि तो विचारतो, एवढं अचानक कसं काय? कुसुम म्हणते, मी एवढेच सांगू शकते, आणि ती फोन ठेवून देते. अर्जुनला हे ऐकून धक्का बसतो आणि तो रडायला लागतो आणि या भागाचा इथे शेवट होतो. येणाऱ्या भागांमध्ये काय धमाकेदार ट्विस्ट येणार आहे हे पाहूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा.